सततच्या पावसाचा संत्रा पिकाला सुद्धा मोठा फटका बसतोय। नागपूर जिल्ह्यात सततच्या पावसाने फळ गळती होतीये। संपूर्ण शेतात संत्र्यांचा सडा पडलाय। याचा शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसणार आहे। सततच्या पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि आपण बघू शकतो की संत्र्याची गळ ही सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहे। कारण की मागच्या अनेक दिवसापासून जो पाऊस येतो त्यामुळे शेताच्या खाली जर बघितलं तर शेवाळ साचलेला आहे आणि त्यावरनं कल्पना येते की जर शेतामध्ये शेवाळ तयार होत असेल तर सातत्याने ही जमीन किती दिवसापासून ओली असेल आणि त्याचा परिणाम संत्र्याच्या झाडावर संत्र्याच्या पिकावर झालेला आहे की मोठ्या संख्येने ही फळगळती आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। किती या बागेमध्ये झाड आहे आणि किती नुकसान झालं? हे 4.5 एकर जमीन आहे आणि 4.5 एकर मध्ये पूर्ण संत्रा आहे आणि संत्र्याचे झाड आलेले आहे। पूर्ण सडा हा पडलेला आहे आणि जे संत्र अटकून आहे झाडाला ते पण पडण्याची जास्त शक्यता आहे। म्हणून हे काही संत्रा राहणार नाही आमचा, त्याच्यामुळे एवढं पूर्ण नुकसान झालेलं आहे आमचं। बरं, मला एक सांगा की किती नुकसान पैशामध्ये जर मोजायचं असेल तर? जवळजवळ 8 लाख म्हणजे 20 ते 25 लाखाचं नुकसान झालेलं आहे। पूर्ण बगीचा आलेला आहे, त्यामुळे संत्रा आहे भरपूर आणि भरपूर खाली सांडलेला आहे आणि वरतून अजूनही टिपकत आहे, गळत आहे। संत्रा उत्पादक आणि मोसंबी उत्पादक जो नागपूर असेल किंवा पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भातला जो काही जिल्ह्यातला भाग आहे तिथले जे शेतकरी आहेत त्यांचा देखील विचार व्हायला पाहिजे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर।